पेपर कसा होता? मॉडरेट होता. मॉडरेट होता. सगळ्यात डिफिकल्ट क्वेश्चन कुठले होते? मला केमिस्ट्री वाटलं, केमिस्ट्री. ओके. बाकी ओव्हरऑल मॉडरेट होता. बायोचा ओके होता. बायोचा सगळ्यात इझी बायो होता. हो. काय वाटतं काय कट ऑफ जाईल? कट ऑफ हाय जाईल असं वाटतं. लास्ट इयरचे जो नीटचा पेपर होता ते तुम्ही सॉल्व्ह केले त्याच्यानुसार हा पेपर कसा होता? त्याच्यापेक्षा छान होतं. ओके. म्हणजे क्वेश्चन्स लेंदी होता थोडासा, पण सॉल्व्ह करण्यासारखं होतं. आणि जे मॉक टेस्ट तुम्ही जी तयारी वगैरे केली त्याच्यापेक्षा इझी होता का हार्ड? सेम लेवलचं. सेम लेवल. काय होते कट ऑफ किती जाईल काय जाईल काय वाटतं? 600 ला तर जाईल. हॅलो, ओव्हरऑल पेपर कसा होता मॅडम? फिजिक्स थोडा टफ होता, केमिस्ट्री मीडियम होता, बायो इझी होतं, लेंदी नव्हतं यावर्षी. जो मागच्या वर्षीचा नीटचा एक पेपर होता त्याच्या म्हणजे जर कम्पेअर करायला तर हा पेपर कसा होता? ऑलमोस्ट सेम होता. फिजिक्स तसंच टफ होतं मागच्या वर्षी सारखं, आणि बायो म्हणलं तर बायो यावर्षी इझी होतं, म्हणजे ज्यादा लेंदी नव्हतं. ओके. काय वाटते काय कट ऑफ जाईल? जनरलचा कट ऑफ 550 580 पर्यंत जाईल, ओके. आणि एम्स वगैरे 680 690 पर्यंत होईल. जी तयारी केलेली मॉक टेस्ट वगैरे त्याच्यानुसार पेपर कसा हो होता? हो, त्याच्यात सेम तसेच पेपर आलेत. ओके. मॉक टेस्ट सारखेच पेपर आलेत, आणि काय असं मॉक टेस्ट देतोय असंच वाटलं. ओके. नीटचं असं वेगळं काय वाटलं नाही एवढं. पेपर झाल्यावर आता अजून स्ट्रेस आलाय का? स्ट्रेस नॉर्मल आहे, स्ट्रेस रिलीज झालंय आता. सुट्टी एन्जॉय करायची. पेपर कसा गेला? म्हणजे इझी होता टफ होता? इझी होता, फक्त फिजिक्स तेवढा थोडासा टफ गेला. म्हणजे फिजिक्स मध्ये थोडं हे गेलं. अवघड गेलं. ओके. आणि सर्वात इझी सब्जेक्ट कोणला गेला? बायो. बायो. मग काय वाटतं किती स्कोर येईल काय? 200च्या पुढे तरी असेल. प्रिपरेशन मध्ये काय हे झाले म्हणजे हेल्प झाली काय? जे आधीचे पेपर सोडवलेले त्याच्यामध्ये काय? आधीचे पेपर सोडवले ते आता म्हणजे वाटलं की डिफिकल्ट आहे थोडं इझी होत. मागच्या वर्षीपेक्षा इझी होत. ओके. चांगला स्कोर येईल असं हे आहे. घरामध्ये कोण डॉक्टर आहे तुमच्या किंवा MBBS? नाही, अशी म्हणजे डॉक्टरची हिस्ट्री नाहीये. मग काय ठरवलं किंवा जर चांगला स्कोर आला तर कुठली स्कोर आता ते कट ऑफ किती आणते त्यावर डिपेंड आहे. MBBS किंवा BDS किंवा BMS 3 प्रयत्न आहे. ओके. आणि कॉलेजेस वगैरे कुठले अशा डोक्यात आहेत की बाबा 1 2 3 कॉलेज हे करायचे? अजून तशी काय म्हणजे डोक्यात नाही. त्याचं काउन्सिलिंग घेणं गरजेचं आहे, ते घेतलं जाईल. काउन्सिलिंग बद्दल पूर्ण क्लॅरिटी आहे तुम्हाला की कसं आहे काय? नाही, एवढी अजून काही क्लॅरिटी नाही. चालेल. आणि ऍज अ पॅरेंट म्हणून तुम्ही म्हणजे अजून नीटचा जो 1 वर्षाचा प्रवास होता त्यामध्ये तुम्ही कशी हेल्प केली स्टुडंटला? ऍज अ पॅरेंट म्हणून त्याला अभ्यासाला बऱ्यापैकी थोडीशी वेगळी जागा दिली. मी होता होईल तेवढं आम्ही त्यांच्या अभ्यासक्रमाचं एवढं काही लक्ष देत नाही, परंतु अभ्यासाची सेपरेट वेळ असेल किंवा आहार असेल किंवा आरोग्यदायी काही गोष्टी असतील, स्ट्रेस कमी करण्यासाठी काही टिप्स असतील, ह्या गोष्टींची जाणीव करून तिला दिली. पेपर कसा गेला? ओव्हरऑल पेपर कसा होता? इझी होता? इझी होता तसा. ओके. सब्जेक्ट कुठला इझी गेला? बायो. बायो. आणि हार्ड कुठला होता? हार्ड असं नव्हतं, फिजिक्सचं डायरेक्टेडच होतं मोस्टली. केमिस्ट्री पण सोपं, ऑर्गॅनिक तर सगळे रिॲक्शन्स डायरेक्टच होते. लॉंग होते बट डायरेक्ट. लास्ट इयरचा पेपर जर सॉल्व्ह केला असेल त्याच्या कम्पेअर टू हा पेपर कसा खूप इझी होता. आय थिंक 2024 सारखं व्हायला नको. ओके. कट ऑफ किती जाईल काय गेलं? ते बघायला लागेल. आय डोंट नो बट ओव्हरऑल पेपर कसा होता? फिजिक्स थोडं हार्ड होतं, केमिस्ट्री बायो नॉर्मल होतं. सगळ्यात इझी कुठला गेला? बायो. बायो. काय वाटतं किती कट ऑफ जाईल काय जाईल? कट ऑफ मागच्या पेक्षा जास्त लागणार. ओके. आणि प्रिव्हियस इयरचा जो पेपर होता नीटचा त्याचा कम्पेअर टू हा वरतीचा पेपर कसा होता? इझी होत. इझी होता. जे मॉक टेस्ट मध्ये जे क्वेश्चन्स आले त्याच्या काय रिलेटेड चांगले होते किंवा म्हणजे शॉरिटी तर आहे की चांगले मार्क्स पडतील? पेपर झाल्यानंतर अजून स्ट्रेस आहे का? नाही काहीच नाही. चालतं. थँक्यू. ओव्हरऑल पेपर कसा होता? होता बऱ्यापैकी. ओके. सगळ्यात टफ कोणचा गेला? कुठला पार्ट गेला? फिजिक्स. आणि इझी कुठला होता? बायोलॉजी. आणि जो मागच्या वर्षीचा पेपर होता नीटचा त्याच्या कम्पेअर टू हा पेपर कसा होता? तरी सोपा होता. आणि जे मॉक टेस्ट मध्ये जे क्वेश्चन्स वगैरे होते त्याच्यापेक्षा कसं होतं? म्हणजे सिमिलर होते काय वेगळे? सिमिलर. काय वाटतं काय स्कोर जाईल? 500च्या वरतीच जाईल असं वाटायलंय. ओके.
आता काय माहिती किती जाते. चालतं. आता पेपर झाल्यानंतर अजून स्ट्रेस आहे का स्ट्रेस रिलेटेड आहे? तरी पण स्ट्रेस थोडा आहे. मार्क किती पडतील ह्याच्यावर ना. मार्क एकदाचा रिझल्ट आला तर काय वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं किती कॉन्फिडंट आहे तुम्ही? मला तर माझ्या मुलीवर आहे कॉन्फिडन्स. तिने त्या हिशोबानं अभ्यास केले, पूर्ण वेळ दिलाय आणि त्या वेळेनुसार तिनं आम्हाला एक आश्वासन दिले की मी क्रॉस करू शकतो. काय डोक्यात आहे कुठला कोर्स पे करणार आणि आहे? डोक्यात आता ती विचार करेल, तिच्यावर थोडं बोलून मग डिस्कस करू शकतो. चालतंय. काय कुठलं कॉलेज वगैरे डोक्यात आहे किंवा पर्टिक्युलर कॉलेज आहे? नाही अजून कॉलेजचं पण डोक्यात आहे. पहिला हे रिझल्ट आणि बाकीच्या गोष्टी झाल्यानंतर मग बाकीचं काय असतं. म्हणजे कुठला सब्जेक्ट इझी गेला? इझी तर तसं काही गेलं नाही. बायो इझी गेलं, फक्त बायो लेंदी होतं. ओव्हरऑल पेपर कसा होता? मॉडरेट होता. Moderate होता. सगळ्यात टफ कुठला गेला सब्जेक्ट? टफ असं काही नव्हतं, खरं लेंदी होतं. ओके. आणि कट ऑफ वगैरे किती काय? काय मागच्या वेळेपेक्षा जास्तच येणार होतं. मॉक टेस्टची जी म्हणजे तयारी केलेली त्याच्यानुसार पेपर इझी होता टफ होता कसं? त्यानुसारच होतं. त्याच्यानुसार होता. मागच्या वर्षीचे पेपर तुम्ही सॉल्व्ह केले असेल त्याच्या प्रमाणे कसं होतं? त्या प्रमाणात फक्त बायो लेंदी होतं. बायो लेंदी होता. इझी सगळ्यात बायोच गेला. बायो सोपा होता. हा. ऑल द बेस्ट.